नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हसताय ना? हसत राहा. आमच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे है हर जगह पर, सबको मालूम है और सबको हुई खबर. आज्जा, आज्जा, अरे नेमकं चाललंय कुठे तू नवीन एवढं सूट बूट घालून? ए गोट्या भडव्या, तुला काय करायचंय रे? माझा बी मसनत का जाईना? तुला काय करायचंय? अरे आज्जा, मस्त ना एक ना एक दिवस तुला जायचंच आहे. ते बी नवीन कपडे घालून जायचंय, मला माहिती आहे. पण आज कुठे चाललाय ते सांग की. लयच भारी गाणे बिने म्हणतोय आज तू. अरे गोट्या, मी आज जरा बाहेर फिरायला चाललो फिरायला. लय भारी वातावरण आहे बाहेर, आज मला जरा फिरून यावं. हे म्हातार आहे ना म्हातार, लय चॅप्टर आहे. पण हे आज एवढं खुश कसं काय आहे ते मला काय कळना. नाही ते एवढं हसून कधी ओढत नाही माझ्या संग हे. नक्की म्हातार आहे ना, कुठेतरी महत्वाच्या कामाला चाललंय वाटतं आज. पण मला काय कळून दे ना म्हातार. आज्जा, आज्जा, अरे सांग की कुठे चाललाय? एवढा सूट बूट सेंट बिंट मारून चाललाय मजेमध्ये. गोट्या, तुला आता गोडी चालेल कळत नाही का रे कारट्या? का म्हणून माग लागला सारखं विचारते कुठं चाललाय? झक मारायला चाललंय. तुला काय करायचं रे? जा पाय शाळेत तू. अरे म्हाताऱ्या, एवढा का तापायला लागलाय? नक्कीच काहीतरी काळा काट करायला चाललाय तू. थांब, पप्पाला सांग तू नाव. सांग त्या बापाला सांग, नाही तर बापाच्या बापाला सांग. पाय शेंबड्या. हे म्हातारा आहे ना, असं मला काही कळून द्यायचं नाही. आज आहे ना शाळेतच जात नाही, ह्याचाच पाठलाग करतो आज. मला काय करायचंय? जा तिकडे कुठं काशी करायची ती कर. मी चाललो माझा मी शाळेत. गेला कर गोट्या? गेला सर शाळेत जायचं त्याला. आता मस्तपैकी फोन करतो आयटमला माझ्या. हॅलो, कुठे आहे तू? एक काम कर, आज दुपारी बराबर 1 वाजता आमच्या शेतात झोपडी. तिथे ये. दुपारी 1 वाजता ये बरोबर. उशीर करू नकोस बघ. मी पण येतो 1 वाजेपर्यंत. ठेवू का? ठेव. बाय. चला, लय दिवसांनी हे नवीन कांड काढायला लागलंय. काय हो, मी काय म्हणते, कुठं चाललंय एवढं सकाळ नटून ठटून सूट बूट घालून? आता हे ढोलाला का मधी मा डोक्याला? काय हो, काय म्हणला? कुठं काय म्हटलं मी? जरा वातावरण चांगलंय, मला जरा बाहेर फिरून यावं. असं म्हणताय? बर, मी बी येऊ का मग संग? आता तुझं काय काम आहे माझ्या संग? जरा तरी मला मात्र एकट्याला फिरू दे की जरा. एवढं भारी वातावरण आहे, तुला काय घरात काय काम नाही का ग? हे बघ, आज ना मी जरा एकटा जाऊन येतो. मग उद्या तुला घेऊन जाईन मी बघ. जाऊ का आता मी? होय माग. आज मौसम बडा सुहाना है बडा, क्या है आज मौसम. बाई, आज पहिल्यांदाच मला बघून म्हातारा एवढं खुश झालंय. गाणं बिणं म्हणायला लागलंय. म्हाताऱ्याचा लय जीव आहे माझ्यावरती. आय आज्जे. काय रे गोट्या, काय झालं सकाळ तुला एवढं ओरडायला? अगं आज्जे, लय पोट दुखायला लागलं माझं. मी काही शाळेला जाऊ शकत नाही बाबा आज. अरे गोट्या, दर 2 दिवसांनी तुझं पोट दुखतंय. असं केलं कसं व्हायचं रे बा शाळेचं? अगं आज्जे, मग आता मी काय मुद्दाम करते का? नाही मुद्दाम करते का मी? सांग तू मला. अरे बाळा, तू मुद्दाम नाही करत, मला माहिती आहे. पण मग डॉक्टर का जाऊन यावा? डॉक्टरचं नाव घेतलं तरी घाबरतो तू. बघू जाईन मी थोड्या डॉक्टरकडे. जरा मी ना पडतो. बर, चल मी जाते काम करायला. लय काम पडले बाबा. हॅलो पिस्तुल्या, एक काम कर, लवकर आमच्या घरी ये. आणि घरी नको येऊ डायरेक्ट, घराच्या बाहेरच थांब. आपलं एक काम आहे बघ. आपल्याला आहे ना आमच्या म्हाताऱ्याचा पाठलाग करायचा आहे आज. म्हातारा आहे ना नेमकं कुठे गेले ते बघायचंय. शाळा बाई, अरे शाळा राहून दे आज. दे दांडी मारून, मी सांगतो ते बापाला. तू लवकर ये बघत. काय रे गोटे भाऊ, नेमकं पाठलाग कायसाठी करायचं ते म्हाताऱ्याचा? अरे पिस्तुल्या, म्हातारा आहे ना आज लय सूट बूट सेंट बिंट मारून गेलंय. आणि म्हाताऱ्याला मी विचारलं कुठं चाललंय म्हणून, सांगणाच मला. नुसतं माया बडकायला लागलं. काठी बिटी उघडायला लागलं डायरेक्ट. असं आहे का? आईला तुझा म्हातार तर लय चालू दिसेल का? अरे बाबा ते जाऊन दे, चल. म्हातारे ना शेतात गेले शेतात. मी ऐकलंय म्हाताऱ्याचं बोलणं. कुणाला तरी ना भेटाय बोलायला म्हाताऱ्याने भेटायला. आईला गोटे भाऊ, म्हाताऱ्याने शेतामध्ये काय कोणाला बोलावलं असन? म्हातारा शेत इकतं काय? नाही रे पिस्तुल्या, इथे वेगळाच विषय चालू आहे. म्हाताऱ्याचं ना काहीतरी गॉटमेट चालू आहे, गॉटमेट.
तू चल लवकर, माकड तोंड्या, इथंच उशीर करायला लागला तू. हे ज्या आईचा भोंगळा आहे शांताबाईच्या. कुठं आहे घातली कुणास ठाऊक, अजून आली नाही. तरी 2 वेळा सांगितलं 1 वाजता बरोबर ये म्हणून. आईला गोट्या भाऊ, म्हातारा काय करत आहे नेमकं इथं? हा, अरे पिस्तुल्या, तेच तर कळना ना मला. बघ ना, म्हातारा कसं सूट बूट घालून आले, सेंट पण मारून आले. हा बघ की, असं तू म्हाताऱ्याला कधी आधी पाहिलंय का? आईला खरंच की गोट्या भाऊ, म्हातारा लय कडक मध्ये आले बाबा. आली वाटतं शांताबाई, आली वाटतं. गोट्या, अरे बाई कोणी? अरे पिस्तुल्या, मला बी तेच कळना. मात्र हिला कशाला इथं बोलावलं नाही? कोण बाई आहे? हा, च्या आईला ह्यांचा काय गोठमेट चाललाय मला तेच कळना. काय हो पाटील, तुम्ही कधी आला? अगे शांते, स्वतः उशीर आली, मला इच्छा टाइम दिला आणि वर थोबड करून मला विचारती वय कधी आला म्हणून. ते बी भोंगळे पाटलाला वाट बघायला होती वय. ओ पाटील, शांत व्हा, शांत व्हा. जरा राग कमी करा तुमचा. सगळ्यांच्या नजरात चुकून यावं लागतं मला. माझं काय तुमच्यासारखं आहे का बेधडक? तुम्ही पाटील माणसं. अरे पिस्तुल्या, हे नक्की काय बोलते? त्यांचा आवाज तर काही येणं व्हायचं आपल्याला. अरे गोटे भाऊ, यांचं लपड म्हणून शेतात भेटायला आले गपचूप गपचूप. अरे पिस्तुल्या, आबळ बेले आले बाबा, पाऊस कधी येऊ शकतो. आपल्याला इथं काय लपायला बी जागा नाही. बरं जाऊ दे, ते दे सोडून. आभाळले आले, पाऊस कधी बिन. चल चल आपल्या आतमध्ये. अहो कधी बी येईन नाही, पाऊस यायला चालू झाला. चल चल आतमध्ये चल पटकेनी. आईला गोटे भाऊ, पाऊस आला गेला का? आता आपण काय करायचं? हा, आता हे दोघं तर जाते आतमध्ये झोपडीमध्ये. आता आपण काय करायचं? थांब ना पिस्तुल्या, तेच तर बघायला ना आपण यांचं काय गोठमेट ते. अरे शांते, किती वेळ लावला? किती वाट बघायला लावायची? हा, अरे माझ्या राजा, मला सगळ्यांच्या नजरात चुकून यायला लागतं. तुझ्यासारखं आहे का माझं? एक तर नवरा बी आज घरीच गाळला होता. असं झालं वय. बरं जाऊ दे मरू दे. अरे गोट्या भाऊ, हे मात्र लय जवळ जवळ चाललं बाबा. ए पिस्तुल्या, तू तोंड गप ठेव ना जरा. त्यांना कळलं ना तर सगळं आपला प्लॅन फिसकाटून बघ. जरा गप बस, तू तोंड बंद ठेव फक्त. ह्या म्हातारड्यांनी ना आज खरंच केलाय. अहो पाटील, मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते तुम्ही केलं का? कोणतं काम बरं तुझं? हा, ते गेल्या भेटीला सांगितलं ते का? एक काय काम केलं की आम्ही आमच्या राणी सरकारांचं. हा, हे बघ, हे 50,000 रुपये दो, 50,000 रुपये. आणि हे त्या डोंगराच्या पलीकडे आपलं 2 एकर शेत आहे, 2 एकर शेत. हा, ते कुणाला माहित नाही अजून. हा, त्याचे डॉक्युमेंट आम्ही तुमच्या नावाने केलेत. हा, काय बक्षीस तुम्हाला आमच्याकडून. ह्याच्या आईला ह्या म्हातारड्याच्या, हा, 500 एकर जमीन होती, 500 एकर. आता मोजून 50 एकर ठेवली. आणि त्यातले बी 2 एकर आता हिच्या कशात घातले काय म्हातारड्याने? ह्याच जरा आज ना बांडा फोडच करतो. फक्त घरी येऊन दे म्हातारड्याला. पिस्तुल्या, फोटो काढ कॅमेऱ्यात चांगले ह्याचे म्हातारड्याचे. अरे गोटे भाऊ, मोबाईल काय लागतोय? हा घे कॅमेरा. मित्राचा कॅमेरा आणला होता मी. हा, मला वाटलं होतं याची गरज पडेल म्हणून. ह्याच्यामध्ये ना चांगले क्लिअर फोटो आहेत, क्लिअर डिजिटल. काढलेत बाद झाले. 10-12 फोटो काढले. बाई, डायरेक्ट 2 एकर माया केली होय तुम्ही? अरे मग भोंगळे पाटील आम्ही, भोंगळे पाटलांचं नात कोण करतं का? काय हो भोंगळे पाटील, हा, काय लाज लज्जा शरम सगळी सोडली का तुम्ही? गोट्या तू इथं काय करतो रे? अरे म्हातारड्या, मी इथं काय करतो काय नाही करतो ते राहून दे बाजूला. तू इथं ह्या बाई सोबत काय करतो ते सांग. अरे गोट्या, ते तुझं आहे ना, तुझं थोबाड बंद कर म्हातारड्या. तू आता होतं घरी चल. नाही ना तुला आजीला भोंगळा करून हाणा लावला तर नावाचा गोट्या नाही मी. मित्रांनो, हा ह्या व्हिडिओचा भाग 1 आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा भाग 2 पाहायचा असेल तर कमेंट मध्ये भाग 2 असे लिहून पाठवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.